धन. बुवाने फळं दिली होती खायला. आजारी आहेस कपिले, फळं खा. फळं काय खायची? रोज स्थानावर आम्ही फळं खातच असतो. आम्ही छान युक्ती लढवली आणि ती फळं व्यंकटला विकली, ती ही दुप्पट दामाने. आणि फळांच्या बदल्यात हे धन मिळवलं. फळं काय करायची? धन महत्वाचं. वा कपिले, वा वा वा. अगं लोभापायी कपिलेने ही फळं व्यंकटेशला विकली. व्यंकटनी हीच फळं पुन्हा गोपाळाला विकली. कुठे निघालास? स्वामी, राधावर उपचार करायचे, त्यासाठी व्यंकट सावकाराकडे कर्ज घ्यायला निघालोय. काही गरज नाही कर्ज घेण्याची. श्री स्वामी समर्थ. 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 स्वामी, कर्ज न घेता राधावर उपचार कसे करणार? वैद्यांनी सांगितलेले उपचार फार खर्चिक आहेत. स्वामी, माझ्याकडे एवढं धन नाही. कर्ज घेण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. हे तू ओढावून घेतलंयस. तू सांगितलंस वैद्यांना की राधाचा आजार 4-8 दिवसात बरा होतात म्हणून, आणि मग तुझ्या आग्रह खातर त्यांनी हा उपाय सुचवला. ही परदेशी औषधाची महाग आहेत. स्वामी, पण राधावरती उपचार. रघुनाथा, तू एक काळजी समजतीये, पण हा हट्ट चुकीचा आहे. वैद्यांना सांग नियमित उपचार करायला, आणि हा आजार नियमित वेळेत बरा होऊ देत. हे घे, नारळ जपून ठेव. दसऱ्याला फोड, प्रसाद कर आणि राधाला खाऊ घाल. शिव शंकर शंभा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मला वाटलंच होतं कपिलाताईंचं हे असंच होणार आहे. मनाला बांधून ठेवलं ना की मन असंच इकडे तिकडे पळतं. कपिलाताई, स्वामींनी जे तुम्हाला सांगितलंय ना त्याचा उलगडा सुद्धा स्वामीच करतील. गायत्री, शांत बसा आणि मलाही शांतपणे नामस्मरण करू द्या. ध्यान धारणा करू द्या मला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. शिव शंकर शंभो. स्वामी, मनापासून नामस्मरण करते पण चित्त थाऱ्यावर नाहीये. डोळे बंद केले ना की सोन्याची तिजोरी दिसते मला. असं का होतंय स्वामी?
आम्हाला सांग, ध्यानाला बसल्यापासून तुझ्या मनात महालाचा, दागिन्यांचा विचार आला का? नाही स्वामी, एकदाही आला नाही तो विचार. अरे इतर वेळी ह्या गोष्टी नजरेसमोर यायच्या ना. हेच तर रहस्य आहे. अगं, मन हे लहान मुलाप्रमाणे असतं. तुम्ही मनाला जितकं तटावता की अमुक गोष्ट करू नको, मन बरोबर त्याच्या विरुद्ध करतं. रघुनाथा, अरे तुला कल्पना सुद्धा नाहीये रे की मी केलेल्या मदतीची परतफेड तुला फार मोठी किंमत देऊन चुकवावी लागणार आहे. मी प्रत्येकाला दिलेलं कर्ज व्याजासहितच वसूल करतो आणि यावेळी त्या व्याजाचं नाव आहे पौलमी. पौलमी. लवकरच येईल मी वसुलीला. फुटणार, नारळ फुटणार. फुटणार, हा नारळ फुटणार. शिवशंकर शंभो. अचानक दिव्याची ज्योत कशी काय मंदावली? रघुनाथा, सतत काहीतरी विचित्र घडतंय. आता हा कसला संकेत आहे? अचानक काळवंडून कसं आलंय? आई, अगं या दिवसामध्ये वातावरण असं अचानक बदलतं. हे बघ, तू कुठलाही नकारात्मक विचार करू नकोस. आई, आपल्याला कर्ज मिळालंय. आता आपण राधावर उपचार करू शकतो. देवी आईच पावली म्हणायची रे बाबा. आता आपली राधा लवकर बरी होणार. हो, आता आपली राधा बरी होणार. नारळ फुटणार, नारळ फुटणार. घरट तुभंगणार, घरट तुभंगणार. स्वामी आधी नारळाबद्दल बोलले आणि आता हे घरटं, म्हणजे हे रघुनाथचं भविष्य तर नाही ना? त्याचं घरटं दुमंगणार आहे की काय? काहीतरी विपरीत घडणार आहे का? आई, आम्ही 4-8 दिवसात परत येऊ सोलापूरहून उपचार घेऊन. काळजी घे. पौलोमी, आजीची काळजी घे बाळा. सासूबाई,
नवरात्री देवी आईची सेवा करायची तर ते सोडून माझ्या उपचारांसाठी बाहेर जावं लागतंय. त्याची खंत लागून राहिली हो. दादा नको काळजी करूस. आम्ही रोज देवीची सेवा करू, रोज देवीला माळ चढवू आणि तुझं मन देवी समोर रोज जाईल असंच समज. आई तू फक्त बरी येऊन परत ये, एवढंच माझं देवीकडे मागणं आहे. हो बाळा, लवकर बरी होऊन येईन. हा